नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मधील जी काही लेटेस्ट उर्वरित शिक्षक भरती आहे, दुसरा टप्पा. तर मित्रांनो, या दुसरा टप्पा होण्यासाठी काही महत्त्वाच्या नियम, काही निकष यामध्ये आहेत. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीसाठी शासनाने GR पास केला होता, त्यातले सुद्धा काही महत्त्वाचे यासाठी नियम लागू होत आहेत. तर मित्रांनो, काय ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, शिक्षक भरती सेकंड फेज टप्पा वाटचाल, तर यामध्ये आपण ही सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, शिक्षक भरतीचा उर्वरित दुसरा टप्पामध्ये पाहत असताना मित्रांनो, यामध्ये शिक्षक भरतीसाठी जे काही 13 ऑक्टोबर 2023 रोजी नवीन GR शासनाने काढला होता, त्यात शुद्धीपत्रक केलं होते. आणि यामध्ये जे काही उर्वरित शिक्षक भरती आहे, शिक्षक भरतीचे टप्पे आहेत, तर या टप्प्यासाठी निकष ठरवले होते. तर ते सविस्तर पाहूया. तर मग मित्रांनो, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षक भरतीसाठी विविध टप्प्यासाठी जाहिरात येणार असल्याने जर एखाद्या उमेदवाराची निवड झाली तर अशा उमेदवारावरील गटासाठी पात्र राहीन. मात्र त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास पुन्हा नव्याने परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. तर मित्रांनो, समजा 6वी ते 8वीसाठी एखाद्या उमेदवाराची निवड झाली आहे, मात्र दुसऱ्या टप्प्यासाठी त्यांनी जर वरील गटासाठी तो पात्र ठरू शकतो त्या मेरिटमध्ये. मात्र जर त्याला पुन्हा दुसऱ्या टप्प्यासाठी पहिल्याच जे निवड झाली आहे त्याच टप्प्यासाठी समजा 6वी ते 8वीसाठी त्याला पुन्हा अप्लाय करायचं असेल, तर मात्र मित्रांनो, त्याला पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागेल. आणि नवीन जी काही टेट परीक्षा आहे तर त्या गुणवत्ता सिद्ध करून त्याला मेरिटमध्ये यावे लागेल आणि त्यामध्ये तो सिलेक्शन होऊ शकतो. शिक्षक भरती 2022 उर्वरित भरती टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्रात बदल करण्याची संधी मिळणार आहे. मात्र फेब्रुवारी 2022च्या पूर्वीचीच शैक्षणिक पात्रता कागदपत्रे माहिती भरता येणार आहे. तर मात्र मित्रांनो, या सेकंड फेजमध्ये तुम्हाला जर तुमच्या स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करायचा असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असतील, तुमची काही इतर शैक्षणिक माहिती असेल, तुमची वैयक्तिक माहिती यामध्ये चुकलेली असेल, काहींच्या नावामध्ये चुकी झाली आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, त्याचप्रमाणे काहींच्या इतर समजा शैक्षणिक कागदपत्रामध्ये काही टक्केवारी समजा ठरवण्यामध्ये मेरिट, तर यामध्ये सुद्धा काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी संधी अवश्य मिळणार आहे पवित्र पोर्टलमार्फत. मात्र यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी 2022च्याच पूर्वीचे तुमच्याकडे डॉक्युमेंट असायला हवेत, ज्यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. तो नवीन लेटेस्ट काय असेल तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता, तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2022च्या पूर्वीचीच तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये ॲड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. तर अशा पण तुमच्या नावात दुरुस्ती करायचं असेल ते करू शकता. मात्र तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती 2022च्या पूर्वीचीच असणं आवश्यक आहे माहिती फिलअप्स करताना. तर मित्रांनो, हा मुद्दा होता. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे यामध्ये मित्रांनो आरक्षणासंबंधी बऱ्याचशा उमेदवारांच्या तक्रारी आहेत. तर यामध्ये जर आरक्षणासंबंधी जातीचं आरक्षण प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे तुमचं समांतर आरक्षण मध्ये त्यामध्ये प्रकल्पग्रस्त असताल तुम्ही किंवा इतर कोणत्या प्रवर्गातून तुम्ही या समांतर आरक्षणासाठी लाभ घेणार असाल किंवा तुमचं अपंगत्व असाल, अनाथ असाल, कुठलंही आरक्षणासंबंधी तुमचं प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र तुमचं 2022च्या पूर्वीचंच असायला हवं, जे तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे. तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला माहिती भरायची असल्यास ते तुम्हाला 2022चीच पूर्वीची डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही काढलं असेल तर ते कुठलंही ग्राह्य धरले जाणार नाही उर्वरित शिक्षक भरतीसाठी. त्यासाठी तुम्हाला जर यामध्ये नवीन ॲड करायचं असेल, मात्र ते ॲड करताना त्याची डेट, निर्गमित दिनांक हा तुमचा 2022च्या पूर्वीचाच असायला हवा संबंधित डॉक्युमेंटवरती. तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं कुठलंही सर्टिफिकेट असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, धनग्रस्त असेल, काही असेल ते समजा तुमचं ते 2022च्या पूर्वीचंच असणं अत्यंत आवश्यक आहे. तेच तुम्हाला उर्वरित शिक्षक भरतीसाठी ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांनी पवित्र पोर्टलवरती EWS नोंदवले आहे त्यांना SBC करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, ज्या बांधवांनी EWSचा लाभ पूर्वी घेऊन प्रमाणपत्र किंवा TET परीक्षा दिली असेल तर त्यांच्यासाठी त्यांना जर बदल करायचा असल्यास तर यासाठी EWSमधून SBC करता येऊ शकेल या सेल्फ सर्टिफिकेशनसाठी. मात्र ज्यांना बदल नाही करायचा तर त्यांचा ओपन कॅटेगरीतून समावेश केला जाईल अशा उमेदवारांना ज्यांनी बदल केला नाही तर मित्रांनो, या
ज्यांनी EWSचा नोंदवला आहे पवित्र पोर्टलवरती, तर त्यांना संधी देण्यात येणार आहे त्यांना SBC करण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया असणार आहे उर्वरित शिक्षक भरतीसाठी. हे 4 ते 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ज्या उमेदवारांना अजूनही काही सेल्फ सर्टिफिकेशन करताना त्यांच्या चुका झाल्या असतात त्यांना दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. मात्र ती करताना वरील यासंबंधी नियमांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण उर्वरित शिक्षक भरतीची प्रक्रिया असणार आहे. उर्वरित जे शिक्षक भरती टप्पा आहे तर त्यामध्ये कुठल्याही नवीन अपडेट आली तर त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. मित्रांनो, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.